मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथं सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्स बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकानं धडक कारवाई करत 5 तरुणींसह 4 ग्राहकांना ताब्यात घेतला। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। मिरज म्हैसाळ रस्त्यावरील राही पॅलेस या आलिशान बारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणी नृत्य सादर करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या। त्यानुसार सोमवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला। छाप्यादरम्यान बारमध्ये काही तरुणी डान्स करताना आढळून आल्या। दारूच्या नशेत असलेल्या काही ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या कारवाईत जवळपास 2,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 तरुणी, 4 ग्राहक आणि हॉटेल मॅनेजर अशा 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान इतक्या दिवसांपासून बेकायदेशीर डान्स बार सुरू असताना मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या कारवाईनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आलंय। संबंधितांमध्ये सेटलमेंट घडवून आणण्यासाठी काही जणांकडून मध्यस्थी सुरू असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे। N24 न्यूज मराठीसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।